यावेळेस तिकड बाउन्सर पाहायला मिळतोय. अगदी डोक्याच्या लेवलला फेकला होता हा चेंडू. जबरदस्त बाउन्सर पाहायला मिळतोय. तिकड आणि भेदक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सादर करतो गोलंदाज अक्षय. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या मात्र 9. अंतिम चेंडू पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातील. यावेळी आणखी एक सुंदर चेंडू शरीरापासून बाहेर ठेवला. निर्धाव चेंडूची सांगता होती. सांगितलं पण नाही. ठीक आहे काय टेन्शन नव्हतं. आहे मी इथं. नाही आहे जेवल मी आता थोड्या वेळा. माझा टर्न आहे ना आता कॉमेंट्री करतो. आई अरे येईल मी संध्याकाळी तुला भेटेल नको टेन्शन घेऊ. मग जा काय हरकत नाही. मी तसं लेट होईल. ओके ठीक आहे चालेल. पहिलं षटक अप्रतिम फेकलं गेलं. पहिल्या षटकामध्ये अक्षयने मात्र 9 धावा खर्च केल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर अनिकेतला बोलावून घेतलं संघनायकाने. जबाबदारी सोपवली गेली खांद्यावर. हे ओझं मात्र उचलवावं लागेल कारण अक्षयने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे त्याच पद्धतीने त्या गोलंदाजी सादर करावी लागेल. अंकित पुन्हा एकदा ओव्हर द स्टंप्स. अंकितचा चेंडू. यावेळी मात्र अगला बॅगला स्टाईल खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन बीट यष्टीरक्षक बीट आणि चेंडू सरळ निघून जाते लॉंग स्टॉप एनला. 4 धावांसाठी चौकार. लीगल चेंडू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अंकित बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी फटका सुंदर पॉइंटच्या वरनं खेळून काढलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक होते परंतु चेंडू सीमा पार. रेस होती आणि रेस जिंकली तिथे. 4 धावा मिळत आहेत. चौकार येतोय. बॅक टू बॅक सलग 2 चौकार आलेत. दोन्ही नशिबाचे चौकार आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज अंकित. यावेळेस इम्प्रोवाइज करायचं होतं. सुभिचितचा फटका. आणखी एक नशिबाचा चौकार येतोय की काय आणि नक्कीच जातो सीमा पार चेंडू. येतोय आणखी एक नशिबाचा चौकार आणि बाईच्या स्वरूपात देखील आहे. मोरेश्वरच्या बॅटमधनं नक्कीच ही धाव नव्हती परंतु टीमच्या खात्यामध्ये धाव जाते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस बॅट चेंडूवर फेकली होती परंतु कनेक्शन पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 चेंडू धावफलक आपण पाहतोय 21-21 या आकड्यावर. पुढचा चेंडू. यावेळी मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात येते या फटक्यासाठी. एकेरी धाव पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा आतापर्यंत.
हे षटक थोडंसं मागं ठरत आहे, कारण 13 धाबा जोडल्या गेल्यात. अंतिम चेंडू अजूनही शेष आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर हे षटक बॅटिंग करणार टीमच्या पक्षामध्ये जाईल नक्कीच, परंतु हा चेंडू खूप महत्वाचा आहे. चांगला चेंडू आहे अलॉंग दी कार्पेट, काऊ फेस मध्ये हा चेंडू, परंतु तिथे दुसरी धाव एकवटली गेली आहे. दुहेरी धाव मिळते आहे. दुहेरी धावाने धावफलक पुढे जात आहे. आता मात्र 24 या आकड्यावर 12.00 ची सरासरी या दोन षटकामध्ये पाहायला मिळते. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तिसरं षटक आपण पाहतोय, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर ऋतिकला आपण पाहणार आहोत. जबाबदारीचं षटक. इथून मात्र फ्रंट लाईन गोलंदाजांना आपलं काम केलं आहे. स्लॉग ओव्हर्समध्ये दोन्ही गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. 4 षटकांसाठी 4 गोलंदाजांचा वापर करणं अनिवार्य आहे. यावेळी पहिला चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. दूरवर्ण क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडूला उचलेल फेकेल. दरम्यान दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल का? आणि नक्कीच बाद होतोय. विकेटची प्राप्ती येते पाहायला मिळते. आकाश आकाश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित भालेराव. एक विस्फोटक बॅटर आहे. ॲज अ फिनिशर म्हणून त्याला या टीम मध्ये ओळखलं जातं. फिनिशर ऑफ खडे गोलिवली, किडनी देखील त्याला म्हटलं जातं. खऱ्या अर्थाने बॅकबॉन आहे, परंतु किडनी उपमा दिली असेल त्याला, टोपण नाव. या टीमचा बॅकबॉन आहे. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल रोहित भालेरावला. प्रचंड अनुभव आहे क्रिकेटचा आणि तो अनुभव इथे पणाला लावावा लागेल. बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण मोठ्यात मोठी धावसंख्या उभारावी लागेल. कारण समोर कानूर बॉयज, कानूर हा संघ एक उत्कृष्ट संघ, नामांकित संघ आहे. बॅटिंगमध्ये डेप्थ त्यांच्याही असेल आणि चांगली बॅटिंग त्यांनाही करावी लागेल. चेंडू क्रमांक दुसरा आहे. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक ओव्हर द स्टंप्सने सज्ज होतोय. बॅटची आउटसाइड एज लागली. चेंडू थांबणार नाही. चेंडू चालला लॉंग स्टॉप एंडला. 4 धावा इथे मिळत आहेत. सौकार येतोय. दोन चेंडू आणि 29 धावा. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. धावफलक आता मात्र वेगाने पुढे जात आहे. माहिती आहे खडी गोलिवली टीमला की समोर चांगला मजबूत संघ आहे, त्यांना कमी लेखून चालणार नाही. इथून धावसंख्या उभारावी लागेल, धाबांचं डोंगर रचावं लागेल आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस क्या बात आहे. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवून दिलं पार्किंग प्लॉट मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. भंडाट वेगाने फेकला होता चेंडू, गतीचा वापर केला आणि तिथे चेंडूला भिडकावून दिलं सीमा पार. काऊ शेप मध्ये फटका खेळून काढला होता. षटकार वसूल करतोय. धावसंख्या 35 धावांवर. धावसंख्या सडनली आता मात्र वेगाने पुढे जाते. 5th गिअर मध्ये बॅटिंग करावी लागणार आणि तीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 चेंडू 35 आतापर्यंत बनवल्यात. आणखी 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 9 मध्ये किती बनतील?
यावेळी मात्र कनेक्शन तेवढं चांगलं पाहायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक येतोय तिथे वाईड इस्ट लॉंग ऑन वरना. एक धाव एकवटली गेली. 36 ऑन स्कोर बोर्ड. चार चेंडू 36. आतापर्यंत 8 मध्ये किती बनवतील हेच प्रेक्षकांना पाहायचं आहे. इथून 50 धाबा जरी बघत असले खडी कोलिवली तरी चांगले टोटल मी म्हणेन. समोरच्या दिशेने उडवलाय. लॉफ्टेड फटका आडवा बाट न खेळायचं होतं तिथे. हॅमरचा वापर केला होता परंतु तिथे सापडला चेंडू हातामध्ये. विकेटची प्राप्ती होते. धक्का क्रमांक इथे लागलाय 3रा. मोठा कमबॅक सुंदर कमबॅक पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 36 धाबा झाल्या फलकावर. अंतिम चेंडू अजूनही शेष आहे 3ऱ्या षटकातील. आतापर्यंत जर विचार केला 12 धाबा खर्च केल्यात 5 चेंडू मध्ये. हे षटक देखील चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. अंतिम चेंडू यावेळी शॉर्ट आर्म पुलचा फटका. जबरदस्त फटका आहे. चेंडू फ्लॅट फेकून दिला सीमा पार. दमदार हिट पाहायला मिळतोय. षटकार वसूल करतोय. 6 धावा. अठरा चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडू मध्ये 42 धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. धावफलक वेगाने पुढे जात आहे. 5th गिअर मध्ये बॅटिंग पाहायला मिळते कडे गोलिवली टीमच्या माध्यमातून. अंतिम चेंडूवर राहुलच्या बॅट मधून तो षटकार पाहायला मिळाला. फ्लॅट अँड ह्यूज हँडसम स्ट्रोक होता. अंतिम षटक क्रिकेटच्या परिभाषेतील हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. बॉलर आपण पाहतोय तेजसला. कान्नूर बॉयज कान्नूर टीमच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल फर्स्ट अँड टीमचा अंतिम. जबाबदारीचं षटक म्हटलं जातं मित्रांनो. अंतिम षटक म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी कुठेतरी धाबा बनवणं गरजेचं असतं. या अंतिम षटकामध्ये धाबा बनवू शकतील का खडे गोलिवली टीमचे बॅटर्स? काही ते रोखून धरेल गोलंदाज तेजस खडे गोलिवली टीमच्या बॅटर्सला. पहिला चेंडू तेजसच्या माध्यमातून ओव्हर द विकेटने आलाय. पंचांच्या डाव्या बाजूने प्रचंड ऊन उष्णता आपल्याला पाहायला मिळते आणि त्या उन्हाच्या भारामध्ये क्रिकेट खेळणं तेवढं सोपं नाही मित्रांनो. तेवढी एनर्जी आपल्याला सेव्ह करून ठेवावी लागते. आपले पहिला चेंडू काय घडलाय? अप्रतिम चेंडू आहे. सुंदर चेंडू पाहायला मिळतंय. पुढचा बॉल, दुसरा चेंडू चौथ्या षटकातील. यावेळी देखील सुंदर चेंडू आहे. एक धाव तर एकवटली गेले. थ्रो देखील फेकी देखील तितकी चांगली पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट खेळतायत कान्नूर संघ. 2 चेंडू सुरेख फेकले. धावसंख्या 43 या आकड्यावर पाहायला मिळते. या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे तेजसला. आणि आतापर्यंत वाखडणे जोगी कामगिरी केली आहे कारण मोठ्या फटक्यांची मुभा दिलेली नाही आहे. यावेळी हॅमरचा वापर तिथे बॅट फेकली चेंडूवर
परंतु बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळत नाही. चुकीच्या फटक्याची निवड करत असताना बॅट्समन मात्र एक धाव जोडतो आहे धावफलकावर आणि धाबांची टोटल झाली आहे 44 धाबांवर. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि तिन्ही चेंडू खूप सुंदर फेकले आहेत. गोलंदाज तेजसचं कौतुक करावं लागेल. ज्याप्रमाणे सूर्याचा तेज पाहायला मिळतोय त्याच पद्धतीने तेजसचं तेज देखील इथे गोलंदाजी माध्यमातून पाहायला मिळत आहे. दरम्यानचा बॉल इथे मात्र पंचाने आमच्याकडे आज समांतर केले कारण हा चेंडू वाईड आहे. हा चेंडू परत फेकावा लागेल तेजस तुला. 3 चेंडूमध्ये तेजसने आतापर्यंत 3 धाबा खर्च केल्यात आणि आणखी 3 चेंडू फेकायचे बाकी आहेत. 45 धाबा धावफलकावर आतापर्यंत धावफलक वेगाने पुढे गेलेला आपण पाहिलाय. परंतु या षटकामध्ये हा फटका येतोय दमदार. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि त्याच्या डोक्यावरनं चेंडू त्याला मानवंदन देऊन सरळ सीमा पार फेकला जातोय. काव शेप मध्ये हा फटका येतोय सिक्सर. 51 धाबा अर्धशतक झलकावतो टीमचा. एकदा जोरदार टाळे या टीमसाठी. जबरदस्त बॅटिंग या दुपारच्या सत्रामध्ये पेश केली सर्व प्रेक्षकांचा मात्र मन जिंकली आहे त्या बॅट्समनना. 4 चेंडू 51 धाबा आणखी 2 चेंडू फेकायचे बाकी आहेत. यावेळी देखील फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली यावेळी येईल आणि तिथे चूक घडणार नाही कारण चुकीला माफी नाहीये. विकेटची प्राप्ती होते. 5व्या चेंडूवर मात्र फलंदाज झाला बाद. बाउन्स बॅक पाहायला मिळाला तिथे. अंतिम चेंडू या पूर्वार्धामधला आतापर्यंत 51 धावा जोडू शकले आहेत कानोर बॉयज खडे गोलिवली संघ. कानोर बॉयजने ती गोलंदाजी थोडीशी आता मात्र बिघडलेली दिसते कारण षटकार आला या षटकामध्ये. अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूवर चांगली कामगिरी करावी लागेल. तब्बल 51 धावा बनवल्यात खडे गोलिवली टीमना आणि अंतिम चेंडूवर किती धावा येतील हेच प्रेक्षकांना पाहायचं आहे. यावेळेस बॅट फेकली. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाही. बॅट आणि बॅटच्या मधनं चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक होते तिथे आणि षटक समाप्त झालं. पंचांचा इशारा आला. या चेंडूवर मात्र 1 धाव मिळते आणि एका धाब्याच्या साह्यानं धावफलक आता मात्र 52 या आकड्यावर पाहायला मिळत आहे. 52 धाबा जोडल्या या 24 चेंडू मध्ये आणि येणारे 24 चेंडू 53 बनवायचे आहेत. ते म्हणजे कानोर बॉयज कानोर या टीमला.
तर बोर सिटी टीमचा कॅप्टन आणि शेलू टीमचा कॅप्टन टॉससाठी या लगेच इनिंग ब्रेक झाली आहे, लक्षात घ्या. फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग आपल्या दोन्ही टीमच्या कॅप्टनला. चला लगेच दोन्ही टीमचे कॅप्टन या. जाऊयात मॅचच्या दिशेने. दोन सलामीचे फलंदाज दिनेश आणि तेजस. बोर सिटी टीमचा कॅप्टन आणि शेलू टीमचा कॅप्टन रिपोर्टिंग करा टॉस बॉक्स मध्ये. आपल्याला इन ऍक्शन मध्ये नेक्स्ट बॅटल खेळायचं आहे. मॅच चाल मित्रांनो आपण पाहतोय इथे 53 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. आणि कशा प्रकारे हे धावफलक मोडीत काढतील हेच आपण पाहणार आहोत मित्रांनो. चांगला सामना रंगतोय. बोर सिटी टीमचा कॅप्टन इथे पोहोचलाय. शेलो टीमचा कॅप्टन आपण या लगेच वेस्ट टाइम करू नका. टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड मोस्ट व्हॅल्युएबल, लक्षात घ्या. चला पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज रोहित भालेराव आता मात्र सज्ज होतोय कडे गोलिवली टीमच्या माध्यमातून. शेलो आणि बोरशेती दोन्ही टीमची जर्सी मात्र मॅच झाली आहे इथे. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर स्वॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, लाईन मिस करते पण आम्हाला सांगतायत. तर बोरसिटी टीमने टॉस जिंकला. फील्ड फर्स्ट असा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय. सज्जरा फिल्डिंग साठी आणि बॅटिंग साठी शेलू टीम आपण देखील सज्जरा. त्रेपन्न धावा बनवायच्या 24 चेंडू मध्ये. पहिला चेंडू सुंदर राहिलाय रोहित भालेरावचा. यावेळी मात्र हॅमर केला तिथे चेंडू आदलला खेळपट्टीवर आणि एकच धाव एक पडली जाते. 2 चेंडू आणि 1 धाव धावफलकावर अकाउंट ओपन केला कानूर टीमच्या फलंदाजानं. तेजस आणि दिनेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा तोच स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरतोय. 3 चेंडू आणि 1च धाव. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पॉवर प्लेचे षटक आणि आतापर्यंत 3 चेंडू पॉवरफुल फेकतोय गोलंदाज रोहित भालेराव. यावेळी फुलटॉस होता तिथे समाचार घेतला. क्षेत्ररक्षण चुकीचं घडतंय तिथे आणि बॅकअप खूप चांगला पाहायला मिळतोय. दरम्यान 2 धावा एकवटल्या जातात. वाढती धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड वर आपण पाहतोय 4 चेंडू आणि 3 धावा.
5वा चेंडू पुन्हा एकदा रोहित भालेराव बॉलिंग ट्रॅकवर चांगली मेहनत घेते रोहितने. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये मात्र 3 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक खडे कोलिवडे टीमच्या नाबावर राहिलंय असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. मात्र यावेळी भिडकावून दिलाय चेंडूला. शॉर्ट ऑन पुलचा फटका होता. चेंडू जसा बॅटच्या संपर्कात आला तसा सीमा पार फेकून दिला. 6 धाबांसाठी दमदार हिट षटकार. विधी 11 बोरशेती या नावाने खेळतोय आज बोरशेती आज संघ. आणि त्याच्या विरुद्ध बाजूने जे के शेलू. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील. यावेळी फुलटॉस होता पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. डायरेक्ट हिटची संधी तिथे. क्या बात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धावसंख्या झाली ती 9. अप्रतिम षटक फेकलं गेलं पहिलं षटक. एक षटकार नक्कीच आला या षटकामध्ये. परंतु पॉवर प्लेचे षटक आणि 9 धावा म्हटल्यानंतर खूप सुंदर षटक पाहायला मिळत आहे. आणि बॅटिंग करणारा खडे कोल्हापूर टीमचं देखील 9 धावा बनवल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. तरी त्या इक्वल आपल्याला पाहायला मिळते. इथून जो पल्ला पूर्ण करायचा आहे तो कान्होर संघाला मात्र करायचा आहे. कारण बॅटिंग दमदार करायची आहे. 53 धाबांचा पाठलाग होतोय. 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये 44 धाबांची गरज आहे. किमान 15ची सरासरी गाठावी लागेल. 15 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवाव्या लागतील जरी धाव फलक मोडीत काढायचा असेल तर. गोलंदाज संकेत सज्ज होतोय. सेकंड ओव्हरमध्ये इंडिव्हिज्युअल फर्स्ट ओव्हर आहे आणि सांघिक दुसरं षटक. चला स्पीडअप करा. वेळ जास्त घेत आहे खडी गोलिवली संघ. पहिला चेंडू संकेत बॉलिंग ट्रॅकवर समालोचन कक्षाच्या बाजूला सज्ज होतोय. संकेतचा पहिला चेंडू घेऊन. चेंडू सुंदर आहे. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी स्विच हिट. फटका खूप सुंदर आहे. चेंडूला फेकून दिलाय सीमा पार. योगेशजी बुटेरे साहेब यांचा इशारा येतोय. षटकार. षटकाराच्या साह्याने धावफलक आता मात्र वेगाने पुढे जात आहे. धावफलकावर धावांची टोटल झाली आहे 15 धावा झाल्या धावफलकावर. दिशा खराब होती आणि दशा देखील खराब झाली. ही ताकद आहे कान्होर संघाची. तेजसच्या बाटमधनं षटकार पाहायला मिळतोय. चला लगेच चेंडू आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आपण लगेचच खेळायला सुरुवात करा. चेंडू मिळेल असं नाहीये. चेंडू आला मॅच बॉल तर आपण लगेचच तो चेंडू घेऊ. लक्षात घ्या. पुढचा चेंडू संकेत समोरच्या दिशेने उडवलाय. तिथे लाफ केलाय. कव्हरचा फटका होता. 2 धावा एकवटल्या गेल्या. वाढती धावसंख्या 17. 3 चेंडू 17 धावा धावफलकावर.
यावेळी मात्र झेलची संधी, कव्हरला क्षेत्ररक्षक होते मिड ऑफला आणि पकडला तिथे झेल. फलंदाज झाला फेल. पहिल्या विकेटचं पतन, विकेटची प्राप्ती होते. पहिला धक्का लागतो इथे या कानोर बॉयज कानोर टीमला. चार चेंडू आणि धाबा झाले दाफल काबर 17. 2 चेंडू शिल्लक आहेत संख्येच्या दुसऱ्या षटकातील. यावेळेस विचिटचा फटका आहे. फटका सुंदर, फटक्यामध्ये ताकद आणि नजाकत. चेंडू जातोय सीमा पार आणि येतोय पंचांच्या माध्यमातून इशारा चौकार. अंतिम चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. अंतिम चेंडूवर मोठा फटका येईल का? अंतिम चेंडू संकेत पुन्हा एकदा सजवतोय. यावेळी मात्र यष्ट्यांचा वेध त्रिफला उडवतोय. विकेटची प्राप्ती होती अंतिम चेंडूवर. मिळते संकेतला विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. प्रज्योत देशमुख पिढी. बारा चेंडू 21 धाबा झाले दाफल काबर. तेहतीस धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. 16.50 ची सरासरी इथे गाठायची आहे. 16 ते 17 धावा या षटकामध्ये बनवाव्या लागतील. जर या मॅच मध्ये जिवंत ठेवायचं असेल स्वतःला तर कान्नूर बॉयज आता थोडासा हा संघ दडपणाखाली खेळतोय. कारण 33 धावा बनवणं तेवढं सोपं नाही आहे. कारण चांगली गोलंदाजी आहे खडे गोलवली संघामध्ये. गोलंदाजीचा तोफका नाही. 12 चेंडू 32 ची गरज आहे. बारा चेंडू 32 ची गरज. 32 धाबा कंपल्सरी बनवाव्या लागतील. चेसिंग कंपल्सरी आहे. इथे मात्र हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होतोय. वन बाउन्स गॅदर केलाय चेंडूला. एकच धाव मात्र तिथे जोडली जाते. 11 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे.
पुढचा चेंडू यावेळेस फटका सुंदर आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, तिथे झेल पकडला जाईल का? आणि त्याचं उत्तर यस, इट इज कॅच आणि फलंदाजाला बाद, विकेट. इर्शादने मात्र 2 चेंडू सुंदर फेकलेत. दहा चेंडू मध्ये 31 धाबांची गरज आहे. चला स्पीडअप करा, थोडासा वेळ आपण जास्त घेत आहे खडे गोलिवली संघ. यावेळी मात्र आणखी एक सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. ऑपेस्टिकच्या बाहेर पिचिंग झाली लाईन, पंचांनी सांगितलं आम्हाला. लेग बायच्या स्वरूपात मात्र एक धाव जोडली जाते. योगीराज सर आहेत तिथे मुख्य पंचाच्या भूमिकेत, तटस्थ कठोर भूमिका साकारली त्यांच्या माध्यमातून. एक नावाजलेले पंच आहेत, पोई गावचा ब्रँड आहे खऱ्या अर्थाने मित्रांनो. सातत्याने चांगले क्रिकेटर देखील आहेत. चौथा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज इर्शाद. हा चेंडू सुंदर आहे, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. फॉलो केलं तिथे बॅट्समनला, सफल झाला होता, अतिरिक्त बाहेर निघाला होता ऑपेस्टिकच्या आणि चेंडू मात्र सुंदर फेकला. ओव्हर पिच चेंडू, काय पिचिंग आणि काय लाईन पाहायला मिळाली. रनअप मिस्टेक होते तिथे इर्शादच्या माध्यमातून. दोन चेंडू शेष आहेत इर्शादच्या तिसऱ्या षटकातील. पाय लचकतोय इर्शादला, कुठेतरी रनअप घेता येत नाही व्यवस्थित. रनअप मिस्टेक वारंवार होतोय, थोडस फंबलिंग झालंय रनिंग मध्ये. हा चेंडू सुंदर फेकलाय, गती परिवर्तन, फिंगर रोल, विविधता आहे गोलंदाजीमध्ये. चांगली गोलंदाजी स्वीकारली आहे आतापर्यंत, पूर्णपणे भार या खांद्यावर घेऊन गोलंदाजी केली आहे. गतीचा महारथी आहे, प्रत्येक चेंडूवर वेगळी गती पाहायला मिळते. यावेळी मात्र शॉर्ट ऑन बुलचा फटका निवडला, बॅकवर्ड बाउंड्रीला फेकून दिला चेंडूला. चेंडू जातोय सीमा पार आणि यावेळी येतं मात्र संघर्षाचा शंखनाद फुंकणारा संघर्षमय षटकार. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये जिंकण्यासाठी येते कान्नूर बॉयज. कान्नूर टीमला 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 24 धावा. 24 प्रत्येक चेंडूवर चौकार येणं गरजेचं आहे, तर मात्र या धावा बनवू शकतील. अन्यथा 4 षटकारांची गरज आहे. 6 चौकार किंवा 4 षटकार. 6 चौकार येतील का की 4 षटकार येतील, की इथून मात्र या धावा डिपेंड करून दाखवेल. पहिला येतोय, चेंडू जातोय सीमा पार, फाईन लेग रिझनच्या डोक्यावरना फ्लाय झाला. योगीराज सरांनी आमच्याकडे इशारा दिला की हा षटकार आहे.
शंखनाद फुंकलाय मैदानाच्या आतमध्ये आणि 6 मध्ये 24 बनवायच्या होत्या, आता इथून 5 मध्ये 18 बनवायच्यात. पाच चेंडू 18 धाबांची गरज. हा व्होल्टेज सामना रंगतोय. राऊंड द स्टंप्सने आला गोलंदाज. यावेळी मात्र फटका सुंदर आहे. झेल पकडला. वॉटर कॅच. कॅच ऑफ द डे पाहायला मिळतोय. अप्रतिम झेल स्वीकारला. फलंदाज बाद होतोय. चार चेंडू आणि अजूनही 18 धावांची गरज आहे. 4-18. इक्वेशन सोपं आहे. 3 षटकारांची गरज आहे. दोन षटकार 2 चौकार येतील का की 3 षटकार येतील. 4 मध्ये 18. यावेळी मात्र लाऊड अपील केली आहे. पिचिंग चुकीची आहे. बॉलर समोर आला. नक्कीच तिथे समजला नाहीये पंचांना. लेग बाय स्वरूपात एक धाव. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेस होती फिल्डर साठी आणि रेस जिंकतो चेंडू. दोन चेंडू आणि 13 धाबांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. इथून एखादा वाईट किंवा एखादा नो चेंडू या मॅच मध्ये जिवंत ठेवू शकतो कानोर बॉयज कानोर टीमला. यावेळी मात्र उंची जास्त आहे परंतु चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅच लँड मध्ये हा चेंडू पडला आणि तिथे फील्ड करण्याचा प्रयत्न. 4 धाबा मिळत आहेत. 4 धाबा मिळाल्या. अंतिम चेंडू निर्णायक चेंडू आहे. यावेळी मात्र विकेट मिळतोय की काय. नक्कीच विकेट मिळतोय इथे मुरेश्वरला आणि अशा रीतीने सामना फिनिश झाला. खूप खूप अभिनंदन खडे कोलिवली संघ. हार्ड अँड बॅड लक ते म्हणजे कानोर बॉयज कानोर संघ. इथून चांगला खेळ करावा लागेल. या टुर्नामेंट मधनं आपण रजा घेत आहे. पुढच्या टुर्नामेंटसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत बिग बॅटल बोर शेती विपक्ष शेले या दोन टीम्स मध्ये शेलू